तर जय महाराष्ट्र पब्लिक। तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचं। तर सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म कोडिंगचे तर तुम्हाला आता मी सांगणार आहे, यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असणार की हे चॅनलला व्हिजिट करा, त्या चॅनलला व्हिजिट करा, पण कोडिंगच येत नाही मुलांना। आता माझा सध्या प्रोजेक्ट मी लास्ट इयरला, तर माझा प्रोजेक्ट कोणता, डिटेक्शन ऑफ पेस्टिसाइड्स इन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल युजिंग IoT आणि ML हा माझा प्रोजेक्टचा टॉपिक आहे। तर आम्ही हा प्रोजेक्ट, आता तुम्हाला वाटला असेल की डेव्हलपर कडून विकत घेतलाय, नाही मित्रांनो, हा प्रोजेक्ट मी स्वतः बिल्ड केलाय, स्वतः तयार केलाय। मुलांना मी सांगितलं होतं की आपण प्रोजेक्ट स्वतः तयार करू, जेणेकरून आपल्याला समजेल की काय चुकवतं ऍक्च्युली आपल्याला म्हणजे कॉन्फिडन्स आपला अजून वाढेल की कशा प्रकारे आपण हा प्रोजेक्ट तयार करतो, त्याच्यामध्ये काय चुकवलं, त्याच्यामध्ये काय आपल्याला इनबिल्ड करायचं, तर हे सगळं समजलं पाहिजे आपल्याला। तर आमच्या ग्रुपमध्ये 14 जणांचा ग्रुप आहे, तर 4 जण आहे आमच्या ग्रुपमध्ये। तर पहिला मेंबर तर सचिन गिरे, दुसरा अनिकेत नायकोडे आणि तिसरा आपला दर्शन नरोडे। तर अनिकेत नायकोडे काय बोलला की आपण हा प्रोजेक्ट विकत घेऊ पुण्याच्या डेव्हलपरकडून, बट त्याला मी काय सांगितलं, आपण विकत घ्यायची गरज नाही। आपल्याला जर कोडिंगचं नॉलेज असेल, आपल्याला जर स्किल्स असेल आपल्याकडे, जर आपल्याला माहिती असेल कॉपी पेस्ट कशा प्रकारे करायचं, कोड वगैरे कुठून घ्यायचं, तुम्हाला माहिती ChatGPT इतकं सोपं केलेलं आहे की कोड आपण इझिली तिथून घेऊ शकतो। आणि काही नसतं रे, प्रोजेक्ट वगैरे तयार करणं म्हणजे एवढं अवघड नसतं, नॉर्मली आपल्याला नॉलेज पाहिजे त्याच्याबद्दल। आमचा हार्डवेअर प्रोजेक्ट आहे आता, तर या प्रोजेक्ट आता काय डिटेक्ट करायचं, साधं पेस्टिसाइड किती प्रमाणात आहे त्या नॉर्मली फळावर किंवा त्या व्हेजिटेबलवर, तर एवढंच डिटेक्ट करायचं आहे। कोड वगैरे आम्ही तर आता C++ मध्ये केलेला हा प्रोजेक्ट। कोड वगैरे तर साधे तुम्हाला माहिती ChatGPT आपल्याला कोड वगैरे भेटूनच जाता, तर पण आपल्याला नॉलेजच नसेल की कोड वगैरे कसा राईटअप करायचा, त्याच्या मागचं नेमकं लॉजिक काय आहे, तर हेच जर माहीत नसेल तर आपण कसं काय करायचं। तर आता तुम्हाला कोडिंग वगैरे जर शिकायची असेल तर हे चॅनल्स नक्की बघा तुम्ही। तर चला मित्रांनो, व्हिडिओ करूया सुरू। आजचा टॉपिक तो म्हणजे कोडिंग। तर बेस्ट प्लॅटफॉर्म कोणचे कोडिंगचे, आता तुम्हाला मी 5 असे यूट्यूब चॅनल सांगणार एकदम टॉपचे की तुम्ही कोडिंग इझिली शिकू शकता। तर 4 प्लॅटफॉर्म असे की जे हिंदी शिकवतात, आणि लास्ट प्लॅटफॉर्म आहे तो इंग्लिश शिकवतो। तर ज्याला इंग्लिश शिकायचं तो इंग्लिश पण शिकू शकतो, इंग्लिशमध्ये एकदम भारी शिकवताय, मला तर खूपच आवडलंय। आता C++, जावा तर मी इथूनच केलेली आहे आपली, तुम्हाला आता ते चॅनल दाखवतोच मी। तर सगळ्यात पहिले आपण आता तुम्हाला स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, तर यूट्यूबवर सर्च केलं कोडिंग बेस्ट यूट्यूब, तर इथं तुम्ही रिकमेंड बघू शकता, भरपूर सारे प्लॅटफॉर्म इथं येत आहे, बट सगळ्यात बेस्ट कोणचे, तर तुम्हाला मी 5 प्लॅटफॉर्म सांगणार आहे। तर सगळ्यात पहिला प्लॅटफॉर्म तो म्हणजे कोड विथ हॅरी। तर इथं बघू शकता हे चॅनल तुम्ही आता इझिली इथं रिकमेंडेड केलेलं आहे मी, आणि सबस्क्रायबर बघू शकता 7.19 मिलियन सगळ्यात टॉपचे सबस्क्रायबर आहे या चॅनलला। तर इथं प्लेलिस्ट वगैरे बघू शकता तुम्ही, जावास्क्रिप्ट ट्युटोरियल सगळे ट्युटोरियल इथं दिलेले आहे। तर Next.js तुम्ही शिकू शकता, आणि इथं खाली अजून काय दिले, जावा ट्युटोरियल्स फॉर बिगिनर्स इन हिंदी। तर प्लेलिस्टमध्ये 113 व्हिडिओज आहे। 113 व्हिडिओमध्ये तुम्हाला इझिली समजून जाईल की पायथॉनमध्ये काय, जावामध्ये काय ॲक्च्युली। तुम्हाला जर नुसते हिडर फाईलच माहिती वरच्या तर काय उपयोग। तर दुसरा चॅनल सगळ्यात टॉपचं अपना कॉलेज, सगळ्यात बेस्ट आपलं श्रद्धा दिदीचं चॅनल। तर याच चॅनलमुळे आज मी माझी स्वतःची वेबसाईट डेव्हलप करतोय, तर वेब डेव्हलपमेंट माझं ह्याच चॅनलमुळे झालेलं आहे। तर हे चॅनल मी रिकमेंड करतो तुम्हाला, एकदम भारी चॅनल आहे, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करूनच टाका। त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर्स डॉकर, 2 तासाच्या लेक्चरमध्ये तुम्ही डॉकर शिकू शकता, असे मोठमोठे म्हणजे इतके स्किल्स डेव्हलप करू शकता तुम्ही यूट्यूबवरून। भरपूर जणांना माहिती नसतं ॲक्च्युली कोणते चॅनल आपण रेफर केले पाहिजे, भरपूर जण शोधत असतात, ते पण पैसावाले कोर्स। तर इथं एकदम फ्रीवाले कोर्स अवेलेबल आहे। तर प्लेलिस्टमध्ये बघू शकता ट्रीज, लूप्सच्या कन्सेप्ट, सगळ्या जावाच्या Q&A, तर पूर्ण DSI मॅडमनी शिकवलेलं आहे, तर तुम्ही इझिली रेफर करू शकता। सिग्मा 7.0 6.49 मिलियन सबस्क्रायबर इथं अवेलेबल आहे। त्यानंतर कोडिंग मास्टर, सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म, हा एक सध्या बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कोडिंग मास्टर। तर हे चॅनल मी तुम्हाला सांगतो, कोडिंग मास्टर सर्च केल्यानंतर इथं हे चॅनल येतं, साहिल अँड सारा, सगळ्यात बेस्ट। तर तिसरा प्लॅटफॉर्म हा साहिल अँड सारा, तुम्हाला इझिली मी रिकमेंड करतोय। हे चॅनलवरती तुम्ही बघू शकता भरपूर सारे व्हिडिओज अवेलेबल केले, बिकम अ बेटर प्रोग्रामिंग इन 8 मिनिट, 8 मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता। म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितले पाहिजे अशी, तुम्हाला जेणेकरून समजेल कशा प्रकारे आपल्याला कोडिंग करायची, कारण भरपूर जणांचा पायाच पक्का नसतो का आपल्याला कशामध्ये जायचं आहे ॲक्च्युली, अँड्रॉइड डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे की वेब डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे। तर भरपूर जणांना माहिती नसतं की डेटा सायन्स करायचं आहे आपल्याला, डेटा सायन्स एक सुद्धा चांगला प्लॅटफॉर्म आहे, सध्या ट्रेंडिंगला आहे। त्यानंतर चौथा प्लॅटफॉर्म तो म्हणजे .NET इन्स्टिट्यूट। .NEट इन्स्टिट्यूट सगळ्यात भारी इन्स्टिट्यूट आहे, इथं तुम्ही डिजिटली स्किल्स वगैरे शिकू शकता, डिप्लोमा कोर्स, ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स, ऑनलाईन वर्क व्हिडिओज, भरपूर सारे AI टूल्स सुद्धा अवेलेबल केलेले त्यांनी।
तर हे चॅनल मी रिकमेंड करतो. 800K सबस्क्रायबर, 1 मिलियन तर 200Kच राहिले तर करून टाका या भावाचे. तर .NET इन्स्टिट्यूट सगळ्यात भारी आहे. त्यानंतर आता लास्ट प्रोग्रामिंग विथ मॉश, सगळ्यात लास्टवाला आता चॅनल कोणचं असणार, तर सगळ्यात लास्टवाला प्रोग्रामिंग विथ मॉश हे चॅनल आहे आपलं 5वं. तर 4.42 मिलियन सबस्क्रायबर इथं दिलेलं आहे, तुम्ही इझिली बघू शकता. त्यानंतर इथं काय काय दिलेलं आहे, करिअर डिप्लॉयमेंट इन जावा, पायथन, त्यानंतर कम्प्लीट पायथन मास्टरी, रोड मॅप्स खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर अशी प्लेलिस्ट दिलेली आहे. डेव्हऑप्स सुद्धा करू शकता, डेव्हऑप्स सुद्धा एक छान आहे, तर डेव्हऑप्सकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर असं आहे हे चॅनल्स, तुम्हाला सांगितले आता 5 चॅनल. तर हे 5 चॅनल तुम्ही सध्या बघा आणि जॉईन व्हा आणि इझिली तुम्ही कोडिंग शिकू शकता. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.